दरम्यान मनसेवर टीका करताना समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी बरळले। मराठीचा मुद्दा हा काही मुद्दा आहे का असं अबू आझमी यांनी म्हटलं। मनसेचे नेते मराठीच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला। मराठीचा सन्मान करा मात्र हिंदीचा अपमान करू नका असं देखील ते यावेळी म्हणाले। सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं। मराठी मुद्दा कुछ मुद्दा होता है क्या? इसको मुद्दा बोलते हैं क्या? ये फालतू बातें करते हैं लोग। मराठी मुद्दा कुछ मुद्दा होता है क्या? इसको मुद्दा बोलते हैं क्या? ये फालतू बातें करते हैं लोग। मराठी मुद्दा कुछ मुद्दा होता है क्या? इसको मुद्दा बोलते हैं क्या? ये फालतू बातें करते हैं लोग। ये बहुत छोट भैया नेता ये सिर्फ और सिर्फ जनता को गुमराह कर रहे हैं। जनता के बीच में ऐसी बातें करके वोट हासिल करना चाहते हैं। इनकी पार्टी के 14 एमएलए चुन कर आए थे, बहुत आए थे, जीरो हो गए ना अभी तो इन्हीं वजहों से। तर मनसेवर टीका करताना समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी बरळल्याचं पाहायला मिळालं। मराठीचा मुद्दा हा का मुद्दा आहे का असं आझमी यांनी म्हटलं। मनसेचे नेते मराठीच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप सुद्धा अबू आझमी यांनी केला। मराठीचा सन्मान करा मात्र हिंदीचा अपमान करू नका असं देखील त्यांनी म्हटलं। मनसेचे नेते यशवंत किल्लेदार सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। किल्लेदारजी, तुम्ही अबू आझमी यांचं वक्तव्य ऐकले असेल। त्यांनी म्हटले मराठीचा मुद्दा हा काही मुद्दा आहे का? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय? हां हां, बोला बोला। किल्लेदारजी, अबू आझमी यांनी म्हटलंय मराठीचा मुद्दा हा काही मुद्दा आहे का? तुम्हाला मी सुरुवातीला बाईट सुद्धा ऐकवते, त्यांनी काय म्हटलंय नेमकं? मराठी मुद्दा कुछ मुद्दा होता है क्या? इसको मुद्दा बोलते हैं क्या? ये फालतू बातें करते हैं लोग। मराठी मुद्दा कुछ मुद्दा होता है क्या? इसको मुद्दा बोलते हैं क्या? ये फालतू बातें करते हैं लोग। मराठी मुद्दा कुछ मुद्दा होता है क्या? इसको मुद्दा बोलते हैं क्या? ये फालतू बातें करते हैं लोग। ये बहुत छोट भैया नेता ये सिर्फ और सिर्फ जनता को गुमराह कर रहे हैं। जनता के बीच में ऐसी बातें करके वोट हासिल करना चाहते हैं। इनकी पार्टी के 14 एमएलए चुन कर आए थे, बहुत आए थे, जीरो हो गए ना अभी तो इन्हीं वजहों से। किल्लेदारजी, तुम्ही ऐकले असेल अबू आझमी यांनी काय म्हटलेलं आहे। मराठीचा मुद्दा हा काही मुद्दा आहे का असं त्यांचं म्हणणं आहे। हो, या माणसाला आम्ही काय सांगणार आहोत? मराठीचा मुद्दा महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा नसणार तर कुठे मराठीचा मुद्दा असणार? जेव्हा प्रांत रचना झाली तेव्हा ती भाषावार झाली। या माणसाला पूर्व इतिहास काय माहिती आहे का? हा आजमगडवरून आलेला माणूस आहे आणि त्याला जर मराठी मान्य नसेल तर त्यांनी आजमगडला परत निघून जावं। तुम्ही इकडे यायचं, इकडे समृद्ध व्हायचं आणि परत इकडच्याच भाषेला तुम्ही चुकीचं ठरवायचं किंवा ती भाषा म्हणजे हा मुद्दा होऊ शकत नाही असं म्हणायचं असेल तर अशा लोकांना खरं तर ह्या महाराष्ट्रातल्या लोकांनी थारा दिला नाही पाहिजे। ह्यांनी नेहमी धर्माच्या नावावर राजकारण केलं, धर्माच्या नावावर मतं मिळवली आणि त्या स्वतःच्या धर्मासाठी यांनी कधीच काही केलं नाही। तो धर्मातली लोक, त्या धर्मातली लोक जी अशिक्षित आहेत, अजूनही अशिक्षित आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी कधी कार्य केलं नाही। त्यांना कुठेतरी चांगला रोजगार मिळावा, त्यांना त्यांचा व्यवसाय उभा करावा यासाठी भरीव असं काय कार्य केलं यांनी? आमच्या पक्षाने नक्कीच मराठी माणसासाठी नक्कीच चांगलं काम केलं आणि करत आहोत आम्ही। त्यामुळे अशा लोकांचं वक्तव्य आम्ही गांभीर्याने घेत नाही। किल्लेदारजी, त्यांनी म्हटलंय मराठीचा सन्मान करा मात्र हिंदीचा अपमान करू नका। पण आम्ही कुठल्या भाषेचा अपमान करतोय? सर्व भाषा चांगल्या असतात, सर्व भाषा सुंदर असतात, आम्ही अपमान करत नाही। परंतु तुम्ही सक्ती का करताय? सक्तीला आमचा विरोध आहे। आणि तुम्ही छोट्या लहान वयातल्या चिंगळ्या पिंगळी मुलं त्यांचे वय पाहता तुम्ही 3 भाषांची गरज काय त्यांना? त्यांची आकलन शक्ती काय आहे? त्यांच्यावर एवढं ओझं का टाकता? हा मुद्दा आहे। इथे कुठल्या भाषेचा दुस्वास करणं हा मुद्दाच नाहीये। आम्हाला सगळ्या भाषा प्रिय आहे, सगळ्या भाषांचा आम्ही सन्मान करतो, पण मुद्दा समजूनच घ्यायचा नाहीये, राजकारणच करायचंय। नक्कीच किल्लेदारजी, त्रिभाषा सूत्राचा हा सगळा मुद्दा आहे, अबू आझमींना तो कळावा हीच आपण अपेक्षा करूयात। धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल। तर मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी या विधानावर काय म्हटले तेही ऐकूयात। अबू आझमीचं नांदगावकर साहेबांवरती रागवणं साहजिक आहे, कारण नांदगावकर साहेबांच्याच नेतृत्वाखाली मनसेच्या आमदारांनी याच अबू आझमीच्या कानाखाली वाजवली होती। त्यामुळे ते शल्य अजून कुठेतरी मनामध्ये असेल। बाकी जो अबू आझमी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हिंदीमध्ये शपथ घ्यायला जातो आणि म्हणून कानाखाली खातो, त्याने मराठीबद्दलचं प्रेम आम्हाला तरी सांगू नये। त्याला जे काही हिंदीच्या प्रेमाबद्दल भुंकायचं आहे ते त्याने महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन भुंकावं। याच्या पुढे पुन्हा जर मनसे नेत्यांबद्दल असा भुंकायला लागला तर मागच्या वेळी फक्त कान फोडलेले आहेत।